पाथर्डी तालुक्यातील कोरळगाव पाथर्डी रोडवरील न्यू बजरंग दूध डेअरीजवळ शनिवारी सकाळी अत्यंत दुर्दैवी अपघात घडला। रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेतातून अचानक भरधाव वेगानं बाहेर आलेल्या एका रानडुकरानं मोटरसायकलला जोरदार धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार तरुण गंभीर स्वरूपात जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला। या हृदयद्रावक घटनेमुळे कोरडगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून भटक्या आणि रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या अपघातात जावेद असलम शेख वय वर्ष 32 राहणार कोरडगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार जावेद शेख शनिवारी सकाळी आपल्या 11 वर्षीय मुलीला नवोदय परीक्षेच्या अतिरिक्त तासांसाठी शाळेत सोडण्यासाठी गेले होते। मुलीला सुरक्षितपणे शाळेत सोडल्यानंतर ते मोटरसायकलवरून घरी परतत असताना न्यू बजरंग दूध डेअरी समोर अचानक रस्त्यालगतच्या ऊसाच्या शेतातून एक रानडुक्कर भरधाव वेगानं बाहेर आलं आणि त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की जावेद शेख यांचं मोटरसायकलवरील ताबा सुटून ते रस्त्यावर जोरात आपटले गेले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। त्यानंतर पाथर्डी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा करून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली। या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। ग्रामस्थांच्या मते कोरडगाव परिसरात रानडुकरांसह गावात मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून त्यामुळे वाहन चालकांचा जीव धोक्यात आलाय। विशेषतः रस्त्यालगत असलेल्या शेतांमधून अचानक रानडुकरं बाहेर येत असल्यानं अपघाताचा धोका कायम निर्माण झालाय। त्याचबरोबर गावात सोडण्यात आलेल्या भटक्या डुकरांमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनातही मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। कोरडगाव ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, चौक, बाजारपेठ आणि वस्ती परिसरात भटक्या डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालाय। त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढली आहे। याशिवाय सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं तातडीनं विशेष बैठक घेऊन भटक्या डुकरांच्या बंदोबस्तासाठी ठोस निर्णय घ्यावा, आवश्यक ठराव मंजूर करून त्वरित कार्यवाही करावी, तसेच संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत खालू शेख, रज्जाक शेख, युसुफ शेख, बाबा शेख, मेहबूब शेख, वसीम शेख, आरिफ शेख, कयूम बागवान, नशीर बागवान, अमर शेख, इनुस शेख, अलीम शेख, असलम शेख, रफीक शेख, लतीफ शेख, सलीम शेख, अशफाक शेख, संतोष वाघमारे, बापू बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते नसीर शेख तसेच रामदार बर्डे यांनी माहिती देत प्रशासनानं या गंभीर समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, कोरडगाव तालुका पाथर्डी येथे येथील एक होतकर तरुण त्याच्या मुलीला कोरडगाव पासून जवळ असलेले त्याच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेला आणि शाळेत सोडून परत येत असताना या भागातून एक रानडुक्कर अति प्रचंड वेगात आले आणि त्या जावेद भाई शेख या तरुणाला, होतकरी तरुणाला अत्यंत जोरात धडक मारली आणि त्या ठिकाणी ते कोसळून त्यांना अत्यंत गंभीर दुखापत झाली। त्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना दवाखान्यात नेलं, पण ते मृत घोषित झाली। ही अत्यंत भयंकर अशी घटना असून या घटनेच्या संदर्भात मी शासनाला विनंती करतो की शासनाने या रानडुकरापासून सर्वसामान्य लोकांच्या जीविताला अत्यंत धोका झालेला आहे। शासनाने या रानडुकरापासून, जनावरांपासून सर्वप्रथम नागरिकांचं संरक्षण होण्यासाठी, यांच्या सुरक्षा होण्यासाठी सर्वप्रथम उपाय केले पाहिजेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की या रानडुकरामुळे आज एका होतकर तरुणाचा मृत्यू झाला, उद्या अजूनही घटना घडू शकतात। सर्वप्रथम मी शासनाला विनंती करतो, शासनाने या तरुणाला शासकीय मदत तातडीने, वन विभागाने तातडीने त्याच्यावर कार्यवाही करून। रामदास दशरथ बर्डे, मराठा सेवा संघ पाथर्डी तालुका अध्यक्ष। या ठिकाणी कोरडगाव या ठिकाणी काल जो अपघात घडला तो गावामध्ये जे रानडुक्कर मानतात, परंतु ज्या लोकांनी डुक्कर सोडलेलेच त्या कोरडगावमध्ये त्याचं रूपांतर रानडुकरामध्ये झालेलं आहे असं मी शासनाला कळवतोय। कारण की या ठिकाणी रानडुक्कर म्हणून ह्या गावातीलच काही लोकांनी ते डुक्कर या ठिकाणी आणून सोडलेले आहेत आणि मनुष्यवधाचा गुन्हा ज्यांनी रानडुक्कर सोडलेले असतील त्यांच्यावर हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही प्रथम मागणी असेल। कारण की या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना जो मृत घोषित ज्याचं झालंय तो जो मुलगा आहे त्याला एक 4 वर्ष, चौथीला मुलगी आहे आणि दुसरीला मुलगा आहे। काय परिस्थिती आहे त्यांच्या घरी जाऊन आम्ही स्वतः पाहणी केली। मी शेख असलम गुल मोहम्मद, राहणार कोरडगाव तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। कोरडगाव येथून माझा मुलगा जावेद असलम शेख हा माझ्या नातीला सोडण्यासाठी शाळेमध्ये गेला। तिथून त्याने मुलीला सोडून परत आला। परत येताना त्याला
रस्त्यामध्ये रानडुक्कर शेतातून आलं. त्यांनी जोराची धडक मारली. धडक मारल्यानंतर माझा मुलगा ऑन दी स्पॉट रोडवर पडला. पडल्यानंतर आम्हाला गावात लोकांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याला ताबडतोब शासकीय रुग्णालय पाथर्डी येथे हलवण्यात आलं. तेथे आम्ही तिथं तो मृत घोषित करण्यात आला. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.